आपण पाहत आहात बागलाण वृत्तांत, खबरबात महाराष्ट्राची। कळवण शहराची पालक संस्था असलेल्या कळवण नगर पंचायतीच्या अद्ययावत सुसज्ज नूतन प्रशासकीय इमारतीचा लोकार्पण सोहळा राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या शुभ हस्ते शुक्रवार 2 ऑगस्ट रोजी संपन्न होत असल्याची माहिती कळवणचे नगराध्यक्ष कौतिक महाराज पगार यांनी दिली आहे। ग्रामपालिकेतून नगरपंचायतीमध्ये रूपांतरित झालेल्या कळवण नगरपंचायतीची अद्ययावत प्रशासकीय इमारत गांधी चौकात साकारली असून या इमारतीचं काम पूर्ण होत आलं आहे। ही वास्तू अद्ययावत व सर्व सोयीयुक्त असून या कॉर्पोरेट लुक असलेल्या नूतन प्रशासकीय इमारतीचं लोकार्पण मुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या शुभ हस्ते होणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कळवण सुरगाणा मतदारसंघाचे आमदार नितीन पवार असणार आहेत। कार्यक्रमास राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगनराव भुजबळ, पालकमंत्री दादाजी भुसे, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे, विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, दिंडोरी लोकसभेचे खासदार भास्कर भगरे, देवळाचे आमदार डॉक्टर राहुल आहेर, आमदार माणिकराव कोकाटे, आमदार दिलीप बनकर, आमदार सरोज अहिरे, आमदार सुहास कांदे, आमदार दिलीप बोरसे, राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष रवींद्र पगार, भाजपचे जिल्हाध्यक्ष शंकरराव वाघ, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख भाऊलाल तांबडे यांच्यासह मान्यवर उपस्थित राहणार आहेत। कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन नगराध्यक्ष कौतिक महाराज पगार यांनी केले। कळवण शहरात राष्ट्रवादी काँग्रेसने नगरपंचायतीच्या माध्यमातून विविध विकास कामे मार्गी लावून शहराचा चेहरामोहरा बदलला आहे। मतदारसंघात विविध भागात प्रस्ताव सादर करून पाठपुरावा करून मतदारसंघातील विविध विकास कामांना कोट्यवधी रुपयांचा निधी प्राप्त झाल्यामुळे विकास कामांना मतदारसंघात गती आली आहे, असं मत आमदार नितीन पवार यांनी व्यक्त केलंय। दरम्यान कॉर्पोरेट लुक असलेल्या नगरपंचायतीच्या नूतन इमारतीचं वैशिष्ट्य काय आहे याबद्दल मुख्याधिकारी नागेश शेवले यांनी माहिती दिली। बागलाण वृत्तांतासाठी दीपक बागुल, कळवण। कळवण नगरपंचायत कार्यालयाचं उद्घाटन 2 ऑगस्ट रोजी होणार आहे, तरी सगळं कळवण शहरातील तालुक्यातील नागरिकांनी हजर राहावं ही मी नगराध्यक्ष या नात्याने विनंती करतो।